तर हेमंत पाटील विचारा. शेवटचा प्रश्न महोदय, खूप झाला. ज्यांच्या नावाने हा रस्ता बनलेला आहे त्या हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा भव्य पुतळा होणार अशी घोषणा झाली होती, परंतु 3 वर्ष होऊ नये अजून कुठलीही कारवाई झालेली नाही. माझी विनंती आहे की किती दिवसामध्ये हा पुतळा उभा करणार? पूर्ण माहिती घेतल्यानंतरच मी काही बोलू शकेल. त्यामुळे सन्मान्य सदस्यांना पूर्ण माहिती घेऊन मी आपल्याला सन्मान्य सदस्यांना कळवेल. नाही नाही मेघनाताई, हा फक्त एका फक्त सदस्याचा प्रश्न नाही आहे. तर सरकारकडून आता अधिवेशन चालू आहे, तर तुम्ही 8 दिवसामध्ये याचं निवेदन करा ना. 8 दिवसामध्ये अधिवेशन संपण्याच्या पूर्वी याच्यावर निवेदन करा जे आहे ते. आणि एक माझी छोटी विनंती आहे की मी विनंती करते, मुद्दाम निर्देश असं म्हणत नाही त्याला, की 22 ठिकाणी आपण म्हणतोय ना की चाललेत फूड जॉईंट्स, तर तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांच्याच मार्फत, म्हणजे अगदी आम्ही परत आमदारांना सांगत नाही काम, ते हे 22 फूड जॉईंट्सचं दिवसातून 2 वेळेचं रेकॉर्डिंग केलेलं आम्हाला दाखवा पुढच्या आठवड्यामध्ये. कारण मी स्वतः पण नाशिकला जाऊन आले गेल्याच आठवड्यामध्ये, आणि समृद्धी महामार्गावर महिलांच्या स्वच्छतागृहाचा तर प्रॉब्लेम आहेच आहे, पण फूड जॉईंटसुद्धा नाही आहेत, महिला स्वच्छतागृहही नाही आहेत. आता महिला स्वच्छतागृहाच्या आतले तर व्हिडिओ मी मागणं मला योग्य वाटत नाही आहे, पण ते काम झालं आहे की नाही, मी परत जाणार आहे 1 तारखेला नाशिकला, तर त्यावेळेला मी पाहते स्वतःच. आणि याचे व्हिडिओ, हे 22 फूड जॉईंट्स सकाळी आणि संध्याकाळी कसे चालू आहेत याचा एक व्हिडिओ आम्हाला तुमच्या अधिकाऱ्यांना द्यायला सांगा. तुम्ही आम्हाला बोलवा की आमच्या दालनामध्ये या, दाखवा, आणि याही संबंधित अधिकाऱ्यांना दालनामध्ये दाखवा. बाकी काही नाही. त्यांना सुपरविजनमध्ये कुठेतरी आपण कमी पडतोय का असं मला प्रश्न वाटतो. कागदोपत्री उघडी आहेत, पण प्रत्यक्षात तिथे फूड जॉईंट्सला काही उपलब्धता नाही आहे असं लोकांची तक्रार आहे. तर मग वेळा म्हणा किंवा त्याची माहिती म्हणा, आणि गुगलवरती हे टाकायला पाहिजे आपल्याला की रेस्टॉरंट म्हटलं तर ती जवळ दिसली पाहिजे चालू आहे त्यावेळेला अशी. तर ते एक करून घ्या तेवढं. ठीक आहे, आपल्या सूचना निश्चितच आम्ही पूर्ण करून घेऊ. ठीक आहे.